कुडकुडत्या या थंडीमध्ये मस्त असे 4 प्रकारचे आज आपण पराठे रेसिपी पाहणार आहोत। पराठे अप्रतिम अशा चवीचे बनवून तर तयार होतातच, शिवाय बनवायलाही खूप सोपे आहेत। सकाळच्या काही गडबडीमध्ये ज्या वेळेला भाजी बनवायला वेळ नसतो किंवा तीच भाजी खाऊन सुद्धा आपल्याला कंटाळा आलेला असतो, त्यावेळेला तुम्ही नक्कीच असे पराठे बनवून पहा। पराठ्यांची रेसिपी खूप साधी आणि सोपी असणार आहे। घरातीलच साहित्यांमध्ये बनवून तयार असणारे, त्यामुळे तुम्हा सर्वांना नक्कीच आवडणार आहे याची मी खात्री तुम्हाला देते। 4 पराठा रेसिपींपैकी तुम्हाला कुठला पराठा सर्वात जास्त आवडला ते मला तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे, कारण सर्वच पराठे अप्रतिम अशा चवीचे बनवून तयार झालेले आहेत। त्यापैकी तुम्हाला सर्वात जास्त कुठला आवडला किंवा सर्वात जास्त चविष्ट कोणता वाटला ते मला नक्की कळवा। माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला पाहता येतील। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी तर आहे ना, आपल्याला इथे लसूण मिरचीचा ठेचा बनवायचा आहे। तर हा ठेचा जो आहे ना, तुम्ही मिक्सरमध्ये देखील बारीक करून घेऊ शकता, पण इथे मी खलबत्त्यामध्येच असं हे ठेचा बनवून घेणार आहे। तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये पराठे बनवायचे आहेत तेवढा इथे लसूण घ्यायचा आहे। इथे मी जवळजवळ 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। मिरची पावडर घ्यायची आहे, प्लेन लाल मिरची पावडर जी असते ती घेतली तरी चालेल। मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि तेल घालायचं आहे, आणि अशा पद्धतीने इथे मी हा जो ठेचा आहे ना तो तयार करून घेते। तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा हे सर्वच मिश्रण घालून मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट या मिरचीची तयार करून घेऊ शकता। अशा पद्धतीने लसूण मिरचीचा ठेचा आपला बनवून तयार झालेला आहे। चला तर पुढची तयारी करूयात। आता इथे मी अगोदरच रोजच्या आपण ज्या काही चपात्या बनवतो त्यासाठी कणिक भिजवतो ना, तर तसंच कणिक इथे मी भिजवून ठेवलेलं होतं अगोदरच। कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला अगदी पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही, मध्यम जाडीची चपाती इथे आपल्याला लाटून घ्यायची आहे। सर्व बाजूंनी एकसारखी लाटायची, कुठे जाड पातळ अशी ठेवायची नाही। चपाती बनवताना ज्या प्रकारे आपण मध्ये तेल लावून घेतो तसंच इथे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं ना की आपल्या पराठ्यांना लेयर्स खूप छान येतात। आता जो काही आपण लसूण मिरचीचा ठेचा बनवला होता तर तो या तेलामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून सर्व चपातीला गोल असा पसरवून घ्यायचा आहे। तुमच्या घरामध्ये मुलं कितपत तिखट खात आहेत त्याप्रमाणे तुम्ही इथे हा ठेचा ॲड करून घ्यायचा आहे। खूप जास्त तिखट जर का खात असतील मुलं तर जास्तीची मिरची घातली तरी पण चालेल। आता इथे मी काही कांदा असा पातळ उभा कापून घेतलेला आहे, आणि तो आपल्याला या चपातीवरती अशा पद्धतीने पसरवून द्यायचा आहे। पातळ असा पसरवायचा आहे, खूप जाडही थर लावायचा नाही। हिरवीगार अशी मस्त ताजी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर शक्यतो बारीक बारीक कट करून घ्या। पराठा बनवण्यासाठी इथे आपल्याला गोल असा रोल बनवून घ्यायचा आहे। अगदी शेवटपर्यंत हा रोल अगदी टाईट वळवून घ्यायचा आहे, घट्ट असा वळवून घ्यायचा आहे, मध्ये गॅप वगैरे ठेवायचा नाही। त्यानंतर सुरीच्या मदतीने मधल्या पोर्शनमध्ये किंवा मधल्या भागामध्ये आपल्याला असा कट देऊन घ्यायचा आहे। असं केल्यामुळे पराठ्यांना लेयर्स खूप छान पडतात। हातांना पीठ चिटकू नये यासाठी कोरड्या गव्हाच्या पिठाचा इथे वापर करायचा आहे। शेवटचं टोक आतल्या बाजूने वळवून घ्यायचं। घट्टसर आपल्याला इथे हा रोल इथे वळवून घ्यायचा आहे, अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने। असं केल्यामुळे काय होणार आहे ना की आपला पराठा तव्यावरती गेल्यावर सुटणार नाही। आता यावरती मी लाटून घेण्यासाठी काळे तिळांचा वापर केलेला आहे डेकोरेशन म्हणून। तुम्ही इथे सफेद तीळ वापरले किंवा कोथिंबीर आणि सफेद तीळ वापरले तरी पण चालणार आहे, किंवा मग असे काळे तीळ असेल तर उत्तमच, कारण दिसायला खूप छान दिसतं आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींनाच आहे ना मुलं खूप आकर्षित होतात, आणि आज काहीतरी वेगळं बनणार आहे म्हटल्यानंतर त्यांचा जो काही आनंद असतो ना चेहऱ्यावरचा तो पाहण्यासारखाच असतो बरं का। आता इथे खूप जास्त पातळही नाही, थोडासा पराठा जाडसर असाच इथे लाटून घ्यायचा आहे आपल्याला। परफेक्ट मस्त असा पराठा लाटून झालेला आहे, खूप जास्त जोर लावून लाटायचा नाही। आता तुम्ही तेलावरती किंवा साजूक तुपावरती हा पराठा अगदी खरपूस आपल्याला एकाच बाजूने भाजून घ्यायचा आहे, सारखा उलटपलट असा करायचा नाही। गॅसची फ्लेम अगदी स्लो टू मीडियम ठेवायची आहे। खूप जास्त आपल्याला सारखा पलटून घेतला ना तर काय होणार की यामध्ये जो काही मसाला आपण भरलेला आहे तर तो शक्यतो बाहेर देखील येऊ शकतो, म्हणून एकाच बाजूने अगदी व्यवस्थित भाजून घ्या। शक्यतो फार तर 2 वेळा तुम्ही हा पराठा पलटून घ्या। मस्त असा कुरकुरीत आपला इथे पराठा बनवून तयार झालेला आहे। बटरवरती किंवा मग दह्यासोबत तुम्ही हा पराठा एन्जॉय करू शकता, खाऊ शकता। मुलांच्या टिफिनमध्ये जरी दिला ना तरी अगदी मऊ लुसलुशीत असाच हा पराठा राहतो, अजिबात कडक वगैरे होत नाही। चव तर तुम्हाला कायच सांगू। लाल मिरची पावडर घातल्यामुळे पराठ्याला रंग तर पहा काय अप्रतिम असाच आलेला आहे। लसूण घातल्यामुळे पराठ्याची मस्तच अशी चव आलेली आहे।
चला तर पुढच्या पराठ्याची तयारी करूयात. तर इथे मी जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मी कणिक म्हणजे जे काही पीठ आहे चपात्यांचं तर ते अगोदरच भिजवून ठेवलेलं होतं. तर त्यातीलच इथे मी काही पिठाचं पोर्शन घेतलेलं आहे. आपल्याला कोरड्या पिठावरती ही पोळी लाटून घ्यायची, चपाती लाटून घ्यायची. खूप जास्त पातळही लाटायची नाही आणि खूप जास्त जाडही नाही, मध्यम जाडीची अशी लाटून घ्यायची. थोडीशी मोठ्या आकाराची पोळी मी इथे तयार करून घेतलेली आहे. आता यावरनं पुन्हा आपल्याला तेल घालायचं आहे. जसं की काय होतं ना की मध्ये चपातीला तेल लावलं ना की त्याला लेयर खूप छान येतात, मऊसूत बनते. त्यामुळेच इथे ही प्रोसेस करायची आहे. त्यानंतर आपण जो काही ठेचा बनवलेला लसूण मिरचीचा तर तो यावरनं घालायचा आहे. सर्व बाजूनी एकसारखा पसरवून द्यायचा आहे. लसूण मिरचीचा हा जो काही ठेचा आहे ना, तुम्ही आमच्या गावाकडे ना हा लसूण मिरचीचा ठेचा खूप जास्त फेमस आहे. खूप छान लागतो भाकरीबरोबर किंवा नुसत्या चपातीबरोबर सुद्धा खाल्ला ना तरी अप्रतिम लागतो. लसूण मिरची अशी खाल्ल्यामुळे इम्युनिटीसुद्धा वाढते बरं का. आता यावरनं आपल्याला पनीर घालायचं आहे, कारण हा आपण पनीरचा पराठा बनवतो आहे. इथे मी पनीर किसूनच घेतलेलं आहे. पनीर भरपूर असं घातल्यानंतर यावरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर जर का उपलब्ध नसेल तर तुम्ही त्याऐवजी कसुरी मेथीचा वापर केला तरी पण चालणार आहे. पुन्हा इथे या पराठ्यावरती मी काही कांदे घालणार आहे, पातळ पातळ कापून घेतलेले. त्याने चव खूप छान लागते. आता इथे अगदी पातळ स्वरूपामध्ये आपल्याला हे कांद्याचा लेयर लावायचा आहे. खूप जाड थरही बनवायचा नाही बरं का कांद्याचा. गोल पराठा बनवून झाल्यानंतर इथे आपण त्रिकोणी आकारामध्ये हा पराठा तयार करून घेतोय. तर त्यासाठी सुरीच्या मदतीने असा चपातीला एका बाजूने कट देऊन घ्यायचा आहे आणि अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हा जो काही पराठा आहे ना तर तो फोल्ड करून घ्यायचा आहे. हलक्या हलक्या हातांनी कडा ज्या आहेत ना त्या हळूवारपणे प्रेस करून घ्यायच्या आणि थोडासा हा पराठा प्रेस करून घ्यायचा आहे, कारण तो आपण बरेच यामध्ये मसाले किंवा पदार्थ घातल्यामुळे थोडासा फुगला आहे, तर तो आपल्याला थोडासा दाबून घ्यायचा आहे. त्यावरती काळे तीळ आणि कोथिंबीर घालून कोरड्या गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे आणि हळूवार पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे हलक्या हलक्या हाताने. खूप जास्तही प्रेस करायचं नाही, कारण पनीर घातल्यामुळे हा पराठा थोडासा ओलसर बनून तयार होतो, त्यामुळे फाटण्याची शक्यता असते. म्हणूनच अगदी हळूहळू आपल्याला हा पराठा इथे मी दाखवते त्याच पद्धतीने लाटून घ्यायचा आहे. मस्त असा आपला इथे पराठा तयार झालेला आहे. चला तर लगेचच भाजून देखील घेऊयात. हळूवार पद्धतीने तव्यावरती असा घालून घ्यायचा. साजूक तुपावरती किंवा बटरवरती हा पराठा एकाच बाजूने भाजून घ्यायचा आहे. जसं मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे पराठा जो आहे ना तो सारखा उलटपलट करायचा नाही. आधी एकाच बाजूने व्यवस्थित कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आणि त्यानंतर एक बाजू भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूने अगदी व्यवस्थित कुरकुरीत आणि क्रिस्पी होईस तोपर्यंत आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. जशी आपण चपाती भाजतो ना सारखी उलटपलट करून, तसा हा पराठा भाजायचा नाही, कोणताच पराठा भाजायचा नाही. पराठ्याला रंग तुम्ही पाहू शकताय, काय अप्रतिम असाच आलेला आहे. चव तर मी तुम्हाला कायच सांगू. तुम्हाला मी जसं सांगितल्याप्रमाणे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला या 4 पराठ्यांपैकी कोणता पराठा जास्त आवडलेला आहे ते. मध्ये आपण तेल लावून घेतल्यामुळे पराठ्यांना लेयर तर खूपच छान आणि जबरदस्त असे येतात. कुरकुरीत आणि क्रिस्पी असा पराठा बनून तयार होतो. मुलं अतिशय आवडीने खातात. बटर किंवा दह्यासोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकतात. चला तर पुढची तयारी करूयात. आता इथे आपल्याला पुढचा पराठा बनवण्यासाठी अशा पद्धतीचे काही कांदे लागणार आहेत, पातळ पातळ कापून घेतलेले. त्यामध्ये आपल्याला हिरवीगार अशी ताजी कोथिंबीर कट करून घालायची आहे. कोथिंबीर शक्यतो अगदी शक्य होईल तितकी बारीक कट करून घ्या. यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. त्यासाठी इथे मी हळद, ओवा, चाट मसाला, धना पावडर आणि इथे आपल्याला मीठ लागणार आहे थोडंसं. आता हे सर्वच मसाले अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. भाजलेली जिरा पावडरसुद्धा मी इथे घातलेली आहे. स्क्रीनवरती तुम्हाला मसाल्यांची लिस्ट मी देते, त्यामुळे तुमच्या लक्षात येईल. शक्यतो कांद्याला थोड्या वेळाने पाणी सुटतं आणि त्यामुळे हे मसाले चांगल्या पद्धतीने आपल्याला कांद्यामध्ये कोट करून घ्यायचे आहेत. पुन्हा इथे आपल्याला खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही, मध्यम जाडीची अशी इथे पोळी लाटून घ्यायची आहे, चपाती लाटून घ्यायची आहे. यावरती तेल घालायचं. पुन्हा लसूण मिरचीचा जो काही ठेचा बनवलेला, कारण लसूण मिरचीशिवाय चवच नाही, नाही का. लसूण मिरची अशी पराठ्यावरती सर्व बाजूंनी पसरवून द्यायची आहे. लाल मिरची पावडरमुळे पराठ्यांना रंग तर अप्रतिमच येतो. सर्व बाजूंनी हा लाल मिरचीचा ठेचा पसरवून घेतल्यानंतर आपण जो काही कांद्याचा मसाला तयार करून घेतला होता तर तो या चपातीवरती अशा पद्धतीने पसरवून द्यायचा आहे. चाट मसाल्यामध्ये मीठ असल्यामुळे मिठाचं प्रमाण अगदी बेताचंच घालायचं आहे. अगदी मी दाखवते त्या पद्धतीने हा पराठा फोल्ड करून घ्यायचा आहे, अशी घडी करून घ्यायची आहे. कोरड्या गव्हाच्या पिठाचा इथे शक्यतो वापर करा, म्हणजे लेयर्स खूप छान येतात.
अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये हा पराठा आपण इथे तयार करून घेणार आहोत. कारण सुरुवातीला आपण गोल पराठा बनवला, त्रिकोणी बनवला, आता चौकोनी बनवतोय. तर तुम्हाला ज्या आकारामध्ये हा पराठा बनवायला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही पराठे सर्वच बनवून घेतले तरी पण चालणार आहे. इथे मी पांढरे तिळाचा वापर करत आहे. तुम्ही काळे तिळाचा वापर केला तरी पण चालेल. अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने हलक्या हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. शक्यतो फुटणार नाही याची इथे काळजी घ्यायची. हलक्या हलक्या हाताने लाटला ना की तो सर्वच बाजूंनी अगदी एकसारखा व्यवस्थित लाटला देखील जातो. सकाळी कितीही घाई गडबड असली ना किंवा एखाद्या वेळेला काय होतं ना की सकाळी उठून भाजी बनवायचा, चपाती बनवायची कंटाळा येऊन जातो. तर अशा वेळेला तुम्ही आदल्या दिवशी थोडीशी तयारी करून ठेवली ना की सकाळी फक्त कणिक भिजवायचं आणि अशा पद्धतीचे पराठे तयार करून द्यायचे मुलांना. मुलंही खुश आणि तुम्हालासुद्धा आराम नक्कीच मिळून जाईल. आता इथे हा पराठासुद्धा आपल्याला भाजून घेऊयात. अगदी कमी गॅसवरती एकाच बाजूने हा पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर उलटपलट करायचा आहे. सारखा उलटपलट करायचा नाही, जेणेकरून तो फाटेल किंवा तुटेल. तुपावरती मस्त असा क्रिस्पी आणि कुरकुरीत हा पराठा इथे भाजून घ्यायचा आहे. कांद्याचा मसाला पराठासुद्धा आपला इथे बनवून तयार झालेला आहे. मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी असा हा पराठा तुम्ही बटरसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता. पदर पहा ना पराठ्याला काय मस्त असे सुटलेले आहे. रंग तर पहा ना काय मस्त असा चालेला आहे पराठ्यांना. स्लो टू मीडियम गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला हा पराठा कुरकुरीत होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. पराठा भाजून घेत असताना खूप जास्त घाई करायची नाही. सर्वच हे पराठे घरातीलच साहित्यामध्ये बनवून तयार होत असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडत असणार आहे. चला तर पुढच्या पराठ्याची तयारी करूयात. तर इथे मी एका छोट्या तडका कढईमध्ये, छोट्या कढईमध्ये करा किंवा छोट्याशा पॅनमध्ये केलं तरी पण चालेल. तेल घालायचं आणि त्यामध्ये आपण जो काही ठेचा बनवलेला लसूण मिरचीचा तर तो घालून घ्यायचा आहे. आवडीप्रमाणे घाला, जसं मुलं तिखट खात असतील तसं. थोडंसं हे कच्चा वास गेल्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे, बारीक बारीक असा कट करून घेतलेला. थोडासा मऊ होईस्तोपर्यंत अगदी कमी गॅसवरती परतून घ्यायचा. थोडीशी चिमूटभर साखर घालायची आहे, मीठ घालायचं आहे, कोथिंबीर घालायची. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि बेसन पीठ आपल्याला असं कांद्यावरती परतून घ्यायचं आहे. बेसन पीठ आणि साखर आपण यामध्ये घातल्यामुळे या पराठ्याला तर चव तर अप्रतिमच येते. मस्त असा पराठा इथे बनून तयार होणार आहे. थोडंसं 2 ते 3 मिनिटभर असं परतून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा आपल्याला कोरड्या गव्हाच्या पिठाचा वापर करून चपाती लाटून घ्यायची आहे. इथे मी तुम्हाला 4 प्रकारचे पराठे तयार करून दाखवलेले आहेत. तुम्ही कुठल्याही एकाच प्रकारचे पराठे तयार करून घेऊ शकता. मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका की तुम्हाला कोणत्या प्रकारचा पराठा खूप जास्त आवडला ते. आता इथे पातळ जाडीची अशी चपाती लाटून झाल्यानंतर आपण जो काही मसाला तयार करून घेतला होता बेसन पीठ आणि कांदा घालून, तर तो चमच्याच्या मदतीने ह्या चपातीवरती पसरवून द्यायचा आहे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये पराठे बनवायचे आहेत तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही हा कांद्याचा जो काही मसाला आहे ना तर तो तयार करून घेऊ शकता मोठ्या कढईमध्ये. इथे मी थोडाच बनवायचा होता म्हणून छोट्या कढईमध्येच बनवलेला आहे. सर्व मसाला चमच्याने पसरवून घेतल्यानंतर आपल्याला पातळ असा थर या मसाल्याचा लावून घ्यायचा आहे. खूप जास्त जाडही थर लावायचा नाही. अशा पद्धतीने घट्टसर आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला आपण जसा पराठा बनवला लेअर पडण्यासाठी तसाच आपल्याला इथे हा पराठा लाटून घ्यायचा आहे. मधल्या बाजूने सुरीने असा कट देऊन घ्यायचा, म्हणजे त्याला लेयर्स खूप छान पडतात. कडेचं जे काही टोक आहे ना तर ते आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं. शक्यतो लाटून घेत असताना किंवा पराठा तयार करून घेत असताना कोरड्या गव्हाच्या पिठाचा वापर करा, म्हणजे तो खूप जास्त चिटकत नाही. अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असा आकार आपल्या पराठ्याला आलेला आहे. लेयर तर यामुळे खूपच छान असे पडून तयार होतात. कोरड्या गव्हाच्या पिठाचा वापर करून आपल्याला हलक्या हलक्या हाताने लाटण्याच्या मदतीने हळूवारपणे यावरती काही काळे तीळ आणि कोथिंबीर घालून हा पराठा आहे ना लाटून घ्यायचा आहे. बेसन पीठ घातल्यामुळे थोडासा ओलसर हा पराठा बनून तयार होतो, पण काहीच हरकत नाही. गव्हाचं पीठ वापरल्यामुळे हा पराठा अजिबात चिटकून वगैरे बसत नाही. मस्त असा गोल गरगरीत पराठा बनून तयार झालेला आहे. खूप जास्त पातळही लाटायला जायचं नाही, कारण पराठा म्हटला की तो थोडासा जाडसर हा आलाच. म्हणूनच तो आपल्याला अगदी कमी गॅसवरती भाजून घ्यायचा असतो. चला तर पराठा लाटून झालेला आहे. आता भाजून देखील घेऊयात. अगदी कमी गॅसवरती आपल्याला कुरकुरीत होईस्तोपर्यंत दोन्ही बाजूने हा पराठा खरपूस होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. अगदी मस्त अशा चवीचे पराठे तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत. सर्वात जास्त तुम्हाला कोणता आवडलेला आहे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा, मी वाट पाहत आहे. नेहमीप्रमाणे व्हिडिओला भरपूर लाईक्स करा, त्यामुळे मला मोटिवेशन मिळत असतं आणि म्हणूनच मी तुमच्यापर्यंत ह्या रेसिपीज सर्व घेऊन येत असते.
पराठा रेसिपीज आवडल्या असतील तर नक्की ट्राय करा, बनवून पहा. मुलांना डब्याला बनवून द्या किंवा गरमागरम रविवारीसुद्धा तुम्ही हे पराठे घरीसुद्धा बनवून खाऊ शकता. पराठा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा, म्हणजे त्यांनासुद्धा असेच छान छान व्हिडिओज पाहता येतील. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयास अशाच छानशा आणि एका मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय.